जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव व उपजिल्हाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांना आपण निवेदन दिलेले आहे। प्रामुख्याने आपल्या मागण्या काय आहेत त्या? मी मागील 3 ते 4 महिन्यापासून किंवा आता 6 महिने झाले, 6 महिन्यापासून वारंवार निवेदन देत आहे। निवेदन देऊन आंदोलन ही झालेले आहे। आंदोलन असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन झालेले आहेत की मुख्यालय राहण्याचा विषय असेल किंवा त्यांना रेकॉर्डिंग, पत्रकार परिषद घेऊन रेकॉर्डिंग दाखवल्या, एवढ्या सर्व गोष्टी दाखवून एकही कारवाई त्यांची अजून कुठली किंवा मुख्यालय राहण्याकडनं माझी काय मागणी होती, प्रमुख मागणी की जी मुख्यालय राहत नाहीत त्यांच्याकडनं वसुली करण्यात यावी आणि त्यांच्या तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, ही सोपी मागणी आहे। एकही कर्मचारी राहत नाही, त्यांचे अधिकारी स्वतः म्हणलेले मी रेकॉर्डिंग पत्रकार परिषद घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना दाखवले, तरी त्यांनी कुठलीही कारवाई करत नाही। तरी आता मी नंतर आत्मदन केलं, आमच्या महिलेनं आत्मदन करायचा प्रयत्न केला ऑफिससमोर, आनंद टळला। एवढे मोठे आंदोलन करून सुद्धा त्यावेळेस एकही अधिकारी ऑफिसमध्ये नव्हता, तरी आम्ही समजपणा दाखवून 1 महिन्याचा त्यांनी टायमिंग लिहून दिला आम्हाला। आता तो महिना पण होत आलाय। आता आमचं एवढंच एक म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या आंदोलनास्थळी सांगितलं होतं की आता यापुढे आंदोलन करू नका। याच्या आंदोलन करून ही गाजरीच्या गेंड्याच्या कातडीचे जे अधिकारी आहेत ते कुठलेही तुम्हाला वाव देणार नाही। याच्या पुढे आंदोलन करू नका। जे काय करायचंय ते डायरेक्ट यांच्या तोंडाला काळा फासा आणि गाडवा देतो। तर मी 16 तारखेपर्यंत शांत बसणार आहे। 16 तारखेच्या पुढं 16/2 याच्या पुढं तर अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही किंवा मला कुठलं लेटर मिळालं नाही कारवाईचं, तर 17 तारखेपासून जो अधिकारी दिसेल, धाराशिवचा अधिकारी असेल की जिल्ह्याचा असेल किंवा तालुक्याचा असेल, जे अधिकारी ऑफिसच्या खुर्चीवर बसतील त्याच्या तोंडाला काळापासून गाडवा दंड काढले। आपण निवेदनामध्ये उपाधीक्षक हे सहकार्य करत असेल किंवा अभय देत असेल असं निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। नेमकं काय उपाधीक्षक काय करत आहात? एवढे पुरावे देऊन सुद्धा कुठला अधिकारी कारवाई करत नाही, याचा अर्थ काय? अभय देतोय का नाही? आता एवढे आंदोलन होते, सगळ्या गोष्टी होतात, एखादी महिला स्वतःच्या अंगावर ओतून घेते, ह्याच्यापेक्षा अजून काय आंदोलन करायला पाहिजे, तरी त्यांना कुठलीही घाम फुटत नाही। याचा अर्थ काय की तो अधिकारी सगळ्यांना सांभाळून घेतो किंवा त्यांचं काहीतरी भागीदारी किंवा देणं घेणं काहीतरी आहे, ही शंका आहे। त्याच्यामुळे मी तेच म्हणलेलं आहे की ह्यांचं कुठे लागे मांदे आहे, त्याच्यामुळे ह्यांनी कारवाई करत नाही। या संदर्भात प्रशासनाकडून आपल्याला काय उत्तर प्राप्त झालेलं आहे? काही सुद्धा नाही। आणि यांनी 1 महिन्याखाली फक्त 16 तारखेपर्यंत कारवाई करून देतो, 10 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं, पण मी 6 दिवस पुढे वाढून दिलेत, कुठलीही कारवाई त्यांची अजून कुठली नाही। त्याच्यामुळे मी आंदोलनावर ठाम आहे। आता अधिकारी कुठले दिसेल मला की तोंडाला काळा फासून, अचानक तोंडाला काळा फासून त्याची गाडवा दंड काढली जाईल आणि ह्याची सर्व काही अनुचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार आहे। आम्ही लोकशाही मार्गाने सगळे आंदोलन केले, आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नव्हती, पण शासनाला किंवा अधिकाऱ्याला कळतच नसेल, आमच्या पुढे पर्याय